हे बघा मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. दाखवतो मी तुम्हाला. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचा धपाटे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा, नेहा इकडे धपाटे बनवते. भरपूर झोप आली आहे. माझी सकाळी 6:30ची ट्रेन आहे. 5:30 वाजता उठून निघावं लागणार आहे आणि जाम झोप आले. पण एवढं सगळं बनवलं आहे, धपाटे, समोसे. हे बघा, आता आम्ही काय बनवतो आहे समोसा. एक नंबर. हे समोसा आहे आणि हे पफ पेस्ट्री ना ॲक्च्युली. हे पफ पेस्ट्री, पण ते पफ सारखी नाही, ती दुसरी आहे, ती ज्याला पफ नाही होत अशी. तर ते आम्ही समोसा बनवतो आहे. बघा किती छान आहे. हे भरपूर जास्त मस्त. हा जो मसाला जो बनवला आहे नेहाने, आता हे जाणार त्या. ते बघा, हे असं, आणि ते आम्ही बंद करणार आणि हे आमच्या एअर फ्रायरमध्ये ठेवणार. इथे बिर्याणी गरम होते आणि ते समोसे बनतात. थोडे मी घेऊन जाणार ॲबर्डीनला. बघा, हा असा आमचा समोसा बनला आहे. हा पेस्ट्री समोसा आहे. हा पेस्ट्री समोसा. आणि हा आमचा असा ओव्हनमध्ये जाणार, इकडे एअर फ्रायरमध्ये जाणार. आणि अजून आम्ही 2 ठेवू आणि एअर फ्राय चालू करू. दुसरे रेडी. समोसा पफ पेस्ट्री. आमचं जाणार आहे एअर फ्रायरमध्ये. नाईस. हे बघा, 2. आणि इथे ऑलरेडी आमचे 3 केलेत. अजून चालू नाही केलं आहे, एकत्रच चालू करणार असं मी विचार केला आहे. आणि हे समोसा फक्त एक शेवटचा आहे आणि झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू हे समोसे कसे बनले आहेत. सो बी ट्यून्ड. तर हे बघा मित्रांनो, हा आमचा फायनल समोसा तयार झाला आहे. एअर फ्राईड, नो ऑइल, काहीच ऑइल नाही याच्यामध्ये. आणि टेस्ट ही एकदम छान आहे. बघा किती मस्त असा. आतून समोसाची चटणी बघा किती छान आहे. हा आमच्या नायगावला एक समोसा मिळायचा सोनेजीचा, सेम त्याचा रेप्लिका बनवला आहे आम्ही. आणि हा भरपूर छान झाला आहे समोसा. टेस्ट पण याची इतकी सुंदर आहे ना. हा हा हा. हे मी पॅक केलेत मला ॲबर्डीनला घेऊन जाण्यासाठी. याच्यात थोडेफार समोसे ठेवलेत आणि हे थोडेफार आहेत. असे घेऊन चाललो मी ॲबर्डीनला. आणि हे पण ठेपला, हे पण तयार आहे. एवढे ठेपले हे पण ॲबर्डीनला जाण्यासाठी तयार करून ठेवलेत. म्हणजे आठवड्याभरचं हे माझं झालं एकत्र. समोसा, भाजी आणि ठेपला इज फॉर अ वीक. भरपूर जास्त. आज तर इतकी जास्त मेहनत केली आम्ही दोघांनी. गार्डन साफ केलं आहे सगळं. जो कचरा होता, जे सगळे एक्स्ट्रा जे गवत आलेलं ते सगळं काढलं आम्ही दोघांनी. आणि 2 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. फ्रायडेला रात्री मी आलो होतो. सॅटर्डे संडे 2 दिवस राहतो आणि मंडेला सकाळी 6 वाजता 5:30 वाजता उठून 6:30च्या ट्रेनने निघतो. आणि परत नेक्स्ट फ्रायडे मी परत इथेच येणार नेहाकडे. तर असे 2 दिवस असेच निघून जातात, काही कळत नाही. काम 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 असतं. आणि आल्यावर आणि हे नेक्स्ट वीकचा सगळा प्लॅन असतो आमचा संडेला, की नेक्स्ट वीकला काय काय जेवण घेऊन जायचं आहे ते सगळं बनवायचं संडे रात्री. तर हा असं चालू आहे आमचा प्रोग्राम.